राजू शेट्टी यांचा एकला चलो रेचा नारा, तरीही विरोधी आघाड्यांनी कुणालाच उमेदवारी देऊ नये अशी अपेक्षा. या देशाचं राजकारण कधीच व्यक्तिकेंद्रित झालेलं नाही. असं झालं तरी ते फार काळ टिकलं नाही. त्यामुळे भाजपनं मोदी का परिवारपेक्षा आम आदमी का परिवार म्हणावं अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. त्यावेळी हा देश कुणाच्या बापाचा नाही असंही त्यांनी भाजप आणि केंद्रातील सरकारला सुनावलंय. रविवारी भाजपनं त्यांच्या सोशल मीडियावर एक ट्रेझर प्रकाशित केला. त्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट भाजपचा समाचार घेतला. त्याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वतंत्र भूमिका घेतल्याचं स्वागत जनतेकडून केलं जात आहे असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा पूर्ण झालेला आहे. मला महाविकास आघाडीकडून कोणत्याही बैठकीचं निमंत्रण नाही. आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे. आम्हाला कुणाचा प्रस्ताव नसल्याचंही शेट्टी यांनी स्पष्ट केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. स्वाभिमानी आपल्यासोबत नाही आली तर त्या ठिकाणी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यावर शेट्टी म्हणाले, माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे महाविकास आघाडीनं ठरवावं. त्याचवेळी माझ्याच विरोधात उमेदवार दिला नाही तर मी स्वागतच करेन असंही स्पष्ट केलेलं आहे. तसेच सर्व आघाड्यांनी शेतकरी उमेदवार म्हणून उमेदवार देऊ नये असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. आम्ही लोकसभेच्या 5 ते 6 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मी माझी निवडणूक मतदारांवर सोडलेली आहे. त्यांनीच ठरवायचं आहे माझं काय करायचं असं राजू शेट्टी म्हणाले. नारळ फोडून त्यापैकी किती कामं झाली हे जनता बघून घेईल. मी आता कोणावरही टीका करणार नाही, कारण 5 वर्ष मतदारांनी किती कामं केली हे पाहिलेलं आहे. मी निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. ही निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येकजण आपल्या विजयासाठी प्रयत्न करणारच. त्यामुळं मुख्यमंत्री त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किंवा त्याला पोषक ठराव म्हणून येत असतील तर तो त्यांचा अधिकारच आहे. किंवा शेवटी लोकशाहीमध्ये कोण कुठं किती वेळा जावं आणि किती वेळ द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की या भागातल्या विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो योग्य निर्णय घेतील आणि योग्य उमेदवार निवडून देतील याची मला खात्री आहे. धैर्यशील मानेने जी कामं केली त्या कामाच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आणि खासदार हरवल्याचे पोस्टर सुद्धा गावागावामध्ये लागले होते, त्याचा सुद्धा त्यांनी खुलासा केला. एकूणच या मतदारसंघामध्ये अपेक्षा होती. मला असं वाटतं की मी आता प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये उतरलेलो आहे. त्यामुळं मतदारांनाच ते ठरवून द्या आता की त्यातलं खरं काय आहे आणि नेमकं सत्य काय आहे. कामांची घोषणा किती झाली, कामं किती पूर्ण झाली, त्या कामाचा दर्जा काय आहे हे आता त्या त्या गावातल्या त्या भागातल्या मतदारांनाच ठरवून दे. आणि मग हे योग्य आहे, हे बरोबर आहे की आधीचे 10 वर्षे 9 ते 19 या काळातलं माझी एकूणच लोकसभेतली भूमिका, लोकसभेमध्ये मांडलेले वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या, रस्त्यावरच्या चळवळी, त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन मी जेव्हा रस्त्यावर आलो त्यावेळची माझी एकूण भूमिका हे बरोबर आहे. याची तुलना आता मतदारांना करून दे आणि त्यांनाच निर्णय घेऊन दे असं मला वाटतं. बोलले जाते का फक्त पाठिंबा देत आहे, उमेदवार देत नाही आहे, मात्र त्याबद्दल तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागेल अशी चर्चा सुरू आहे. तुम्ही महाविकास आघाडीच्या स्टेजवर जाणार काय? एक तर अशा प्रकारचं माझ्याशी कुणी बोलणी केलेली नाही आहे, असा प्रस्तावही माझ्याकडे काही आलेला नाही आहे. त्यामुळं जो प्रस्तावच आलेला नाही त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. आणि मी सांगितलं की मी आता कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही असं आमच्या संघटनेनं, राज्य कार्यकारिणीनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाशी मी बांधील आहे. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये आपण निवडणूक लढवत असताना आपल्या विरोधामध्ये किती प्रतिस्पर्धी असावेत किंवा प्रतिस्पर्धी कोण असावा याची निवड करण्याची सोय नाही आहे. त्यामुळं मी याच्यावर काही मत व्यक्त करत नाही. मात्र मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे हे मात्र नक्की आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.